संध्याकाळचं वातावरण कसं झालंय बघा गावाकडचं. म्हणजे पावसासारखं वातावरण झालं, असं वाटतं की जोरात पाऊस येणार आहे, कारण वारं पण तेवढं सुटलंय. तुमच्याकडे आहे का असं वातावरण आणि पाऊस आहे का, ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. झालं असं आहे की दुपारपासून काय नव्हतं, गरम खूप खूप होत होतं, पण हे होतं, ऊन पण होतं. आणि आता अचानकच काय झालं, वारं सुटलं, आभाळ भरपूर आले आणि पाऊस टिपकायला लागला. माझं चालू होतं इथे काम, दोडक्याचे जे खाली नाही का असे बघा, हे फुलं कळ्या आलेले आहेत आणि दोडके आलेत, ते काढायचं काम चालू आहे. आणि गणेश आणि त्याचे पप्पा गेलेत वैरण आणायला. पाऊस यायला लागलाय, कारण कारण वैरण घरी नेऊन कुट्टी करायची आहे गायींसाठी. आणि वातावरण कसं झालं बघा, ज्वारी, गहू, हरभरा सगळं काढलेलं असतं, बाहेरच असतं शेतकऱ्याचं. सगळ्या कांदे वगैरे अजून काढायचं चालू आहे. ते भिजलं की किती नुकसान होणार. बरेच ठिकाणी पाऊस झालाय आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं भरपूर असं नुकसान होतंय. या पावसाला कोणी सांगायचं की अजून 4 महिने तुला वेळ आहे, शेतकऱ्याला जगू दे, नाहीतर आधीच ॲडव्हान्समध्येच यायला लागलाय. ज्वारी ज्यावेळेस पेरलेली होती त्यावेळेस एखाद्या दिवस आला असता तरी चाललं होतं, पण तरी पण द्राक्ष बागाचं नुकसानच होतं. द्राक्ष बागाला पाऊस चालत नाही. नंतर एकदा हे झालं आणि काय झालं, पावसाचं अजून टेन्शन कमी असल्यासारखं डुकरांनी एंट्री केलेली आहे आपल्या मकामध्ये. ज्यावेळेस पेरली होती त्यावेळेस त्यांची एंट्री झालेली होती आणि मध्ये ब्रेक घेतला त्यांनी 2 महिने. आणि आत्ता बरोबर कणसं छान मोठी मोठी झाली आहेत बघा. आणि सगळी मका खाली पाडतात. हे बघा कणसं केवढी मोठी आहेत. मका हे करतात, ताटं खाली पाडून टाकतात आणि अशी कणसं मस्त एकदम जसं काय माणसाने खाल्ली तशी कणसं खातात. आता बघूया आता काय झाले. मग तेच आम्ही काय केलं, मकवण काढून घरी नेलं. त्यांनी खाली पाडलेलं होतं आणि ह्यांचं चालू आहे कुट्टी करायचं. मग ह्या दोघांनाही दिलंय, हरणीला खायला दिलंय, त्या दुसऱ्या पण वासराला खायला दिलंय. इकडे ही कुट्टी करतायत. कुट्टी केली की मग काय होतं, जनावरं जी वैरण असते ना ती खराब होत नाही आणि नाश पण होत नाही. तोडून टाकलं का मग जनावरं काय करतात, व्यवस्थित खात नाहीत. आणि कुट्टी केली की पूर्ण अशी छान सगळी ते हे वैरण खातात. बाहेर ह्यांना पण मामा काय करतायत, खायला आणून टाकतायत. तर वातावरण बघा कसं झालंय, अंधार पडत चाललाय. तर चला आता गणेशचं काय चालू आहे, इकडे बघा खेळ चालू आहे. तिकडे खुराक भिजत घातलेला आहे गाईंचा. आणि आमचा काळू बघा, लालू कुठे गेलाय बघावं लागणार आहे. दोघंही भरपूर सारी मस्ती करून इकडे येऊन बसलेत. आणि मग छान असं हवा सुटली. दिवसभर एवढं गरम झालं होतं की काय विचारायची सोय नाही, ऊन आणि गरम. आणि मामाने त्यांना तिकडे वैरण आणून टाकली त्या तिघांना. आणि हा गूळ मी पूर्ण असा बारीक चिरलाय चाकूने, कारण गाईंना काय करावं लागतं, खुराकामध्ये ना दोघींना पण थोडा थोडा गूळ द्यायचा आहे खायला. म्हणून काय केलं, ताटामध्ये गूळ सगळा चाकूने हे करून घेतलाय, कापून घेतलाय. आता तो काय करायचा, खुराकामध्ये हे करायचा, मिक्स करायचा आणि त्यांना ते खुराक खायला ठेवायचा. तर हे रोजचं काम आहे, लक्षात ठेवून रोज संध्याकाळच्या त्यांच्या खुराकामध्ये हा गूळ त्यांना खायला द्यावा लागतो. तर आत्यांचं काय चालू आहे, मी दिवाबत्ती केली आणि गूळ घेतला कापून चाकूने. आत्या चुलीवरती चहा बनवत आहेत. गार वारं सुटले त्यामुळे